सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत आत्मविश्वासाचा राहील. व्यवसायातनं जास्त नफा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या भावंडांचीही मदत घेऊ शकता. मित्रांच्या मदतीनं तुमची कठीण कामं आज सोपी होतील. महिलांना घरगुती वस्तूंची खरेदी करावी लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल. कलाकारांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुम्ही एक नवीन निर्णय घेऊ शकता. तुमचा व्यापार आणि नोकरी आज चांगली चालेल. वडिलांच्या कामामध्ये तुमची फार मोलाची भूमिका ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्याशी ईर्ष्या करू शकतात, परंतु सहकाऱ्यांना तुम्हाला आनंदही देता येईल. आज व्यवसायामध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांची मदत घेऊ शकता. मित्रांच्या मदतीनं तुमची कठीण कामं सोपी होतील. महिलांना घरगुती वस्तूंची खरेदी आज करावी लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. तुमच्या मनामध्ये काही असेल तर ते तुम्ही आज व्यक्त करा. प्रगतीचे नवनवीन मार्ग आज तुमच्यासाठी खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबद्दल अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. प्रॉपर्टी खरेदीसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. पैसे घेताना किंवा देताना तुम्ही काळजी घ्या. तुम्ही तुमच्या कमाईतून काही पैसे भविष्यासाठी वाचवू शकता. मित्रांना दिलेला शब्द पूर्ण न केल्यास ते नाराज होऊ शकतात. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक नवीन आकर्षण दिसेल. तुमच्या हुशारीनं आणि समजूतदारपणानं तुम्ही तुमची कामं व्यवस्थित पूर्ण कराल. व्यवसायामध्ये अचानक काहीतरी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. अधिकाऱ्यांसमोर तुमचं म्हणणं मांडण्यासाठी हा आजचा योग्य वेळ आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला आज यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणाच्या तरी बोलण्यानं तुम्ही तुमच्या मनाला लावून घेऊ शकता. नोकरी करणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला आज फार चांगले परिणाम मिळतील. कामासाठी केलेले तुमचे प्रयत्न तुम्हाला चांगले यश देतील. वडीलधाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या लग्नाची बोलणी पुढे सरकेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काही गोष्टी शेअर करू शकता. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. कपड्यांच्या व्यवसायातनं तुम्हाला चांगला नफा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. सासरच्या लोकांशी तुमचे संबंध आज चांगले राहतील. नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळेल. जबाबदारीच्या कामामध्ये कुठलीही हयगय तुम्ही करू नका. तुमची अडकलेली कामं आज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी शिफारस घ्यावी लागेल. जर तुम्ही विमा किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामामध्ये चांगल्या संधी मिळतील. तुमच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं ऐकून घ्यावं लागेल. व्यापाऱ्यांना आज सरकारी नियमांमुळे थोडीशी अडचण येऊ शकते. आज सोशल मीडियामुळे तुमचा एखादा नवीन मित्र बनेल जो तुम्हाला
खूप जास्त साथ देईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज एखाद्या अज्ञात स्रोताकडनं पैसे मिळतील. नवीन प्रोजेक्टवरती काम केल्यानं तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तरुणांसाठी उच्च शिक्षणाचे चांगले योग आहेत. तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत खरेदीसाठी जाऊ शकता. महत्त्वाचे व्यवहार करताना तुम्ही सावधगिरी बाळगा. तुम्ही आज एखादी कविता किंवा कथा लिहू शकता. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील सगळे अडथळे दूर होतील आणि तुमच्या बहिणीचं लग्न ठरेल. त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक प्रकारे आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आज मान सन्मान मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामध्ये सकारात्मक विचारांमुळे तुमचे कुटुंबीय आनंदी होतील. नोकरीमध्ये बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ फायद्याचा आहे. पूर्वी रखडलेले प्रॉपर्टीचे व्यवहार आता फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक प्रकारचं समाधान मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या नावाने केलेल्या कामामध्ये तुम्हाला फायदा होईल. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांसाठी ही एक मोठी संधी आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज देवाच्या कृपेनं तुमची अनेक कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या मदतीनं तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. तुमच्या वेळेचा सदुपयोग केल्यानं तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या खर्चामध्ये कपात करण्याचा प्रयत्न करायला हवा. घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्ही आज मदत कराल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचा तुम्ही सल्ला घ्या. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही केलेल्या कामांमुळे तुम्हीच फार आनंदी असाल. एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. उत्पन्न वाढवण्यासाठी आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. ऑनलाईन व्यवहार करताना मात्र तुम्ही आज काळजी घ्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळताना दिसते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे नवीन कामांमध्ये लागेल. तुम्ही तुमच्या पराक्रमानं आणि धैर्यानं पैसे कमावू शकाल. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळेल. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसेल. भूतकाळातील घटनांमुळे फक्त वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अनावश्यक समस्यांवरती तुमचं आज नियंत्रण राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.